हाय फ्रेंड्स, मी वैष्णवी. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले काही गप्पा, काही टिप्स आणि खूप मजा. आपण सगळ्या मॉम्स आहोत आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे एक सुपर पॉवर हवी आहे. त्याने आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या एकदम आरामात पार पाडू शकू. तर अशाच एक सुपर मॉमसोबत आपण आज बोलणार आहोत. तर भक्ती मॅम, आपण चालू करूया पहिल्या क्वेश्चनला. करिअर आणि बेबी या दोघांमध्ये बॅलन्स साधताना तुमचा अनुभव कसा होता हे सांगाल का? म्हणजे बॅलन्स बॅलन्स हा प्रश्न बॅलन्स हा कधीच नसतो माझ्याप्रमाणे. इट्स नेवर देअर इफ आय मे से. कारण कुठेतरी कधीतरी जास्त आणि कुठेतरी कधीतरी कमी असं होतच असतं. सो इन माय एक्सपिरियन्स माझी प्रायोरिटी आणि माझा तोल जास्ती करून बेबीकडेच असतो. ओके. म्हणजे आता नॉट सो बेबी, ही 7 years नाव. पण जेव्हापासनं चालू केलं मी तेव्हापासनं त्याच्याकडे जास्त आहे, कारण तो माझी प्रायोरिटी आहे. आणि आय थिंक अ फ्यू more years इट विल बी द सेम. पण इफ आय हॅव टू से हाऊ आय एम ट्राईंग टू मेंटेन, तर असं आहे की मी आता आय हॅव स्टार्टेड गिविंग मोर प्रेफरन्स टू माय वर्क ऑल्सो. कारण मला हे कळलं आहे की मी आज जर काम नाही केलं तर मी खुश नसते, आणि मी खुश नसते तर मग इट डझंट गिव्ह जस्टिस टू माय चाइल्ड एज वेल. म्हणून आता मी माझ्या कामाकडे बऱ्यापैकी जास्त प्रेफरन्स आणि लक्ष द्यायला लागली आहे. इट्स डिफिकल्ट, इतकं इझी नाही आहे मॅनेज करणं, ते सगळ्यांनाच माहिती आहे. एव्हरी वुमन गोज थ्रू दॅट. अनफॉर्च्युनेटली मोस्टली विमेन गो थ्रू दॅट. पण येस, थँकफुली सपोर्ट सिस्टम इज गुड इन माय केस. आणि आय हॅव स्ट्रगल्ड अ लॉट इन दॅट केस ऑल्सो टू कन्व्हिन्स पीपल, टू मेक देम अंडरस्टँड की काय गरज असते आणि मला का बाहेर पडायचं. बिकॉज मी नेहमीच खूप ॲम्बिशियस होते राईट फ्रॉम माय कॉलेज डेज. सो वॉट अ मॅन ॲस्पायर्स अँड वॉट अ वुमन ॲस्पायर्स फ्रॉम कॉलेज डेज सेमच असतं राईट. कॉलेजमध्ये असताना दोघंही सेम स्वप्न बघतात, सेम ॲम्बिशन्स असतात, पण ते चेंज होतं. आणि येस, सो दॅट वॉज अ डिफिकल्ट चेंज, पण वी आर गेटिंग देअर. आणि आता बॅलन्स नाही म्हणता येणार, पण आय एम ट्राईंग टू मेंटेन. ओके. या सोशल मीडियावर आपल्याला फुकटचे सल्ले खूप मिळत असतात. पॅरेंटिंग विषयी पण खूप नॉलेज आहे. तर असं कधी तुमच्या बाबतीत घडलंय का की पॅरेंटिंग विषयी तुम्हाला कुठून शिकावं लागलंय? सी, मी जसं आधी म्हटलं तसं पेरेंटिंग हे कितीही म्हणजे तुम्ही शिकत राहा किंवा यू ॲक्च्युली ग्रो विथ युअर चाइल्ड इज वॉट आय बिलीव्ह, आणि स्पेशली फर्स्ट चाइल्ड. सो हो, खूप सोशल मीडियावर भरपूर काय काय आहे, आणि आता स्पेशली इन दिस जनरेशन, इन दिस एरा. पण जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा एवढं नव्हतं. पेरेंट्स वर रायटिंग अबाउट देअर ओन एक्सपिरियन्सेस. जसं मी स्टार्ट केलं, स्वतःचे पर्सनल एक्सपिरियन्सेस लिहित होते. पण हो, फुकटचे सल्ले द्यायला सोशल मीडियाची पण गरज नाही आहे, पण सोशल मीडियावर खूप आहे. आणि सगळेच पेरेंट्स, खूप सारे पेरेंट्स और इन्फ्लुएन्सर्स आर क्लेमिंग टू बी पेरेंटिंग कोचेस नाव, विच इज ओके इफ यू लाईक इट. इट्स नॉट ओके इफ इट इज कम्प्लिटली तुम्ही जे करताय त्याच्या एकदमच विरुद्ध असेल तर तुम्हाला ते पटणार नाही. सो देर आर गुड अँड बॅड बोथ थिंग्स अवेलेबल ऑन सोशल मीडिया. फुकटचे सल्ले पण येस, आणि शिकायला पण मिळालेलं आहे, नो डाऊट. कारण काही गोष्टी ज्याच्या आहेत, जसं इमोशनल कामनेस, इमोशनल स्टेबिलिटी, बॉन्ड्स विथ युअर चाइल्ड, रीडिंगच्या बाबतीत नॉलेज, जसं कुठली पुस्तकं, कुठलं काय, असं काही काही जे इन्फ्लुएन्सर्स व कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आणि तेव्हापासून होते, ज्यांच्याशी मी पर्सनली बोलून रेकमेंडेशन्स घेतलेले आहेत फॉर माय चाइल्ड. जेव्हा तो फक्त 1.5 वर्षाचा होता, की मी त्याला काय कुठलं पुस्तक वाचू दाखवू, काय करू. काही काही गोष्टी छोट्या मोठ्या मी घेतलेलेच, मी स्वतःहून सल्ले घेतलेले आहेत. काही गोष्टींना मी ब्लेटेंटली इग्नोर केलेलं आहे, कारण यू नो वॉट्स बेस्ट फॉर युअर चाइल्ड. सो या, इट्स अवेलेबल, बट यू शुड चूज अँड यू शुड नो की कुठलं घ्यायचं आणि कुठलं सोडायचं. हो, राईट. मूल लहान असताना आपल्या अशा बऱ्याच काही मेमरीज असतात. तर तुम्ही तुमच्या मुलासोबतची कुठली स्पेशल मेमरी आम्हाला सांगू शकतात का? किंवा असं कधी झालंय का की तुमच्या कामामुळे तुमच्या मुलाचा कुठला इव्हेंट मिस झालाय, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सो देर खूप सारे मोमेंट्स आहेत. मी असा विचार केला तर देर इज नो वन सिंगल मोमेंट, पण तरीसुद्धा अशा काही गोष्टी आहेत. बेसिकली माझ्या कामामुळे नाही, पण मी माझ्या कामासाठी त्याला अराउंड 3 वेळा डे केअरला घालायचा प्रयत्न केलेला आहे, जो त्यांनी ही गॉट आउट ऑफ इट समहाव.
म्हणजे तो राहिलाच नाहीये 4 दिवसांच्या वर. सो मी जेव्हा काम करत असताना इन ब्लॉगिंगचं सुद्धा आणि त्याच्या व्यतिरिक्त पण मी काम करतच होते आणि अजूनही करते. सो तेव्हा त्यांनी मला कधीच सोडलं नाहीये. सो ही वॉज ऑलवेज अ क्लिंगी चाइल्ड अँड स्टील आज सकाळपर्यंत तो नको जाऊ ना हाच डायलॉग असतो नेहमी. सो ते एक आहे. सो मेमरीज अशा खूप आहेत माझ्याकडे आणि चांगल्या पण खूप आहेत. सो बेसिकली मी थँकफुली काही मिस नाही केलंय आजपर्यंत. इनफॅक्ट नॉट जस्ट मी, हिज फादर ऑल्सो मेक्स इट अ पॉइंट की तो कुठेही असला तरी ते सोडून त्याच्या अॅन्युअल डेला, त्याच्या स्पोर्ट्स डेला तो असावा आणि असतो. सो या, सो दॅट इज व्हॉट वी टुगेदर वर्क ऑन. आणि मेमरीज खूप आहेत ॲक्च्युली. पण या द बेस्ट मेमरी वॉज व्हेरी लेटेस्ट की ज्याच्यात ही वॉज गिवन द बेस्ट स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर, स्पोर्ट्स बॉय ऑफ द इयर असं त्याला शाळेत पहिल्यांदा मिळालं. तर ही वॉज व्हेरी हॅपी कारण त्याचा तो एम होता फ्रॉम 1 month की मला ती ट्रॉफी पाहिजे आणि ही डिड इट. सो दॅट वॉज अ रिअली प्राऊड मोमेंट फॉर मी. ओके. छान. किती म्हटलं तरी आपल्याला लाईफमध्ये एक सपोर्टची गरज असते. तुमच्या लाईफमध्ये कोण आहे तुमची सपोर्ट सिस्टीम? So the first name that comes to my mind is my husband, definitely. His name is Rohit. So he's my support system for sure. And now it's been 10 years of our marriage and 7 years of my child. So definitely him. आणि त्याच्या व्यतिरिक्त I'm blessed to have a good family दोन्ही साईडनी. सो ते आहेत. वी डोंट लिव्ह टुगेदर पण तरी जेव्हा गरज पडते तेव्हा आहे. सो ती एक म्हण आहे ना की इट टेक्स अ विलेज टू रेज युअर चाइल्ड, यू कांट डू इट सिंगल हँडेडली. सो ते आहे. आणि फॅमिली हे आपण गृहीतच पकडतो पण त्याच्या व्यतिरिक्त फ्रेंड्स किंवा जी एक मॉम कम्युनिटी क्रिएट झाली आहे अराउंड मी, बी इट स्कूल मॉम्स, बी इट माय ओन फ्रेंड्स और बी इट some parent randomly from his class, from his other classes. See, everybody is very supportive कारण they know the struggles की आपण काय करतो, घरात कसं मॅनेज करतो, ऑफिस कसं मॅनेज करतो. सो दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, अंडरस्टँडिंग. सो दॅट्स युअर कम्युनिटी आणि ऑल ऑफ दिस मेक्स अ सपोर्ट सिस्टम. सो येस, एव्हरीबडी शुड हॅव अ सपोर्ट सिस्टम. आणि पण एक जो माणूस असतो नेहमी तो काही कोणी असू शकतो, आई, वडील किंवा पार्टनर. सो इन माय केस माय पार्टनर. and I have started giving credit to myself. I am my own support system also. So त्याच्यामुळे चालू आहे जे चालू आहे. आईच्या आयुष्यातला मोठा फॅक्टर म्हणजे मॉम गिल्ट. किती म्हटलं तरी कामामुळे मुलाकडे दुर्लक्ष झालंय हा गिल्ट येतोच. याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? येस, मॉम गिल्ट तर रोजच असतो कारण काही ना काहीतरी होत असतं, काही ना काहीतरी तुम्ही बाहेर जात असता, काही करत असता आणि द चाइल्ड इज ऑलवेज आयदर रेझिस्टिंग इट की नको जाऊस, थांब किंवा मी येतो किंवा काही ना काहीतरी. आणि मग तुम्ही त्याला अवॉइड करता कामं असल्यावर. तर गिल्ट हा प्रकार राईट फ्रॉम द बेबी इज बॉर्न टिल आय थिंक मच मोर लेटर असणारच आहे. कारण रेयान बऱ्यापैकी क्लिंगी बेबी होता पहिल्यापासून कारण आम्ही दोघंच एकत्र असायचो सारखे बिकॉज हिज फादर वॉज आउट फॉर वर्क फॉर लॉंग आवर्स. मग मी त्याच्यावर बरेच ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं करायचे. तर तेव्हा असं वाटलं की हां, आय एम गिविंग अ लॉट ऑफ टाईम टू माय बेबी विच वॉज नाईस, विच वॉज ग्रेट कारण त्यामुळे एक बॉन्ड क्रिएट झाला. पण ॲट द सेम टाईम असंही झालं की त्याला मीच लागायला लागले किंवा तो माझ्यापासून जास्त दूर नव्हता राहत जास्त वेळ आणि मलाही नव्हतं ठेवता येत. सो हां, मग मी जेव्हा थोड्या वेळ स्वतःसाठी कामासाठी बाहेर पडायचे किंवा इनफॅक्ट पहिल्यांदा ते फक्त झोपायला सुद्धा गेले असेल आणि तो जागा आहे तरी मला गिल्ट असायचं की अरे मी त्याच्याकडे टाइम इन्व्हेस्ट नाही करत आहे, त्याला काहीतरी शिकवत नाहीये, खेळत नाहीये, असं व्हायचं. सो राईट फ्रॉम देअर आजपर्यंत मी जेव्हा कामाला बाहेर पडते तेव्हा एक थोडाफार गिल्ट असतोच. किंवा ती जी एक इन्स्ट्रक्शन लिस्ट असते ना ज्याच्याबरोबर तो असणार आहे ती लिस्ट इट सेल्फ डिनोट्स की हा मॉम गिल्ट आहे. आय डोंट नीड टू टेल माय हजबंड व्हॉट टू डू कारण तो माझ्यापेक्षा खूप जास्त चांगलं त्याला हँडल करतो तरी माझी लिस्ट तयार असते. सो दॅट इज द गिल्ट आणि आय थिंक आय एम वर्किंग टुवर्ड्स इट की टू गेट इट आउट. आणि सांगायला सोपं असतं की ठीक आहे मॉम गिल्ट नको, आता तो मोठा झाला आहे, पण प्रत्येक मॉमला तो असतो आणि असणारच. इनफॅक्ट टू गिव्ह यू अ व्हेरी फनी बट प्रॅक्टिकल एक्झाम्पल इज दॅट
की आज मी माझ्या आईकडे आली असेल हो आणि माझ्या आईचा बाहेर जायचा प्लॅन आहे आणि ती माझ्यामुळे कॅन्सल करते आणि मी तिला म्हणते नाही अगं जा ठीक आहे मी येतच असते मी इथेच आहे मला माझी कामं आहेत तरी ती कॅन्सल करते आणि माझी बसते तिचा मॉम गिल्ट आजपर्यंत गेला नाहीये तर आय डोंट नो माझा कधी सो इट्स गोइंग टू हॅपन या इट्स देअर. आईने स्वतःची काळजी घेतली की ती हॅपी राहते आणि घर पण हॅपी राहतं. तर तुम्ही तुमचं डेलीचं रुटीन काय आहे, तुम्ही सेल्फ केअर कशी करतात त्याबद्दल थोडं सांगा. सो ॲज आय सेड अर्लियर आता सेल्फ केअर मी खूप रिसेंटली रिअलाईज केलं आहे. नॉट खूप रिसेंटली रिअलाईज आधीच केलं होतं पण आय स्टार्टेड वर्किंग ऑन इट रिसेंटली कारण माझं असं होतं की पहिलं त्याचं बघते रेयांचं बघते त्याचं करते अँड आय विल बी फाईन पण मला कळायला लागलं की मेंटली अँड फिजिकली आय वॉजंट फाईन ओके आणि इट वॉज टेकिंग अ टोल ऑन माय डेली रुटीन. मी त्याचं करून माय डे वॉज रिअली बॅड व्हॅन इट केम व्हेन आय थॉट अबाउट इट पर्सनली किंवा मग बाकीचे लोक सफर करायचे कारण मी फक्त माझ्या चाइल्डसाठी आय वॉज ओके बाकीच्यांसाठी आय वॉज बॅड लाईक रिअली बॅड. सो आय रिअलाइज की आय रिअली नीड टू बी हॅपी फ्रॉम इनसाइड. तर इन माय केस आय स्टार्टेड गिविंग मोर टाइम टू रीडिंग विच आय हॅड काइंड ऑफ लेफ्ट. तर थोडंसं रीडिंग अँड आय नीड टू बी आउट. सो माझ्यासाठी माझ्या गर्लफ्रेंड्स बरोबर माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर जाणं एक कॉफी पिणं किंवा बाहेर जाणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट लाईक टॉप प्रायोरिटीमध्ये येतं. जे मी पुण्यात असेल मुंबईला असेल कुठेही असेल माय वर्क फ्रेंड्स माय कॉलेज फ्रेंड्स हुएवर पण दॅट्स वन थिंग दॅट आय नीड दॅट्स अ ब्रेक अँड दॅट्स अ रिफ्रेशमेंट फॉर मी. सो ते आणि घरी जसं मी म्हणलं रीडिंग मी टाईम फक्त शांत बसलं तरी चालेल. थोड्या मी पेंटिंग वगैरे करते किंवा मी काही ना काहीतरी DIY करत असते घरात. सो दॅट इज ऑल्सो मी टाईम फॉर मी अँड दॅट इज इफ दॅट आय डू मी थोडी खुश असते असं काहीतरी अचीवमेंटवालं फिलिंग असतं मग देन आय एम बेटर टुवर्ड्स अदर पीपल. म्हणजे प्रत्येक लेडीजने स्वतःसाठी काही ना काही करत राहायला हवं. म्हणजे काही ना काहीतरी नाही तेच जे तुम्हाला करायचं आहे जी आवड आहे आणि जे तुम्हाला वाटतं की तुम्हाला सॅक्रिफाईस करायची गोष्ट आहे विच इज नॉट नेसेसरी. प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या फेज ऑफ लाईफमध्ये रिअलाइज होतं. मी आज म्हणते मला होतं आणि मी एका न्यू मॉमला हे सजेस्ट केलं तर तिला वाटलं हा ठीक आहे ना बिग डील मी बघीन नंतर विच इज ओके कारण तिचा तो टाइम प्रॉब्ली आला नाहीये. मी आज तिला असं आरामात एक फुकटचा सल्ला देऊ शकते पण तिला तेव्हाच जाणवेल जेव्हा तिची वेळ येईल. बरोबर. प्रत्येक गोष्टीचा टाइम आहे टाइम आणि त्या प्रत्येक माणसाचा टाइम वेगळा आहे तो रिअलायझेशनचा किंवा करायचा आणि त्यांना जसं वाटतं जेव्हा वाटतं ते करू शकतात. कारण कितीही आपण इन्सिस्ट केलं ना मी माझ्या फ्रेंड्सला सांगायचे की यु नो असं झालं होतं माझ्याबरोबर यू मेक शुअर दिस डझंट हॅपन बट दॅट इज गोइंग टू हॅपन विथ हर कारण दॅट इज लाईफ अँड दॅट इज वॉट युअर चाइल्ड डज टू यू ऑर युअर मॉम लाईफ डज टू यू. आणि सो ती ते एक्सपिरियन्स करणारच आहे पण हां शी जस्ट हॅज वन सजेशन टू स्टिक बाय. तिला डोक्यात असतं कधी ना कधी तरी ती त्याच्यावर ॲक्शन करेल पण या सो जेव्हा जसं ज्याला वाटतं त्यांनी करावं पण काहीतरी तरी करावं. बरोबर. म्हणजे सगळ्याच्यात परत बॅलन्स राहतो प्रत्येक. देर इज नो बॅलन्स ॲज आय सेड देर इज नो बॅलन्स देर इज जस्ट find your peace. Right. ॲज अ मॉम आणि वर्किंग वुमन आपल्याला अनुभवातनं बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्स आलेल्या असतात तर अशा काही टिप्स तुम्ही सांगू शकतात का? या सो मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते तर थोडंसं ॲडजस्टमेंट्स वगैरे असतात वेगळ्या टायमिंग्सची किंवा जास्त लोक असल्यामुळे काही ना काहीतरी घरात चालू असतं. सो त्या हिशोबाने मी स्वतःला एक टाइम पिरियड देते की हां ही कामं ह्या टाईममध्ये करायची आहेत कारण मला बाहेरची कामं आहेत. ऑफिसला मी जाते विथ माय हजबंड आणि मी अजून एका प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहे सध्या. सो फॉर दॅट ऑल्सो आय हॅव टू गो लाईक ट्वाईस अ वीक ऑफिसला जावं लागतं लांब. सो मग ते सगळं ॲडजस्ट करण्यासाठी आणि रेयांची टायमिंग्स ॲडजस्ट करण्यासाठी मी माझ्यासाठी नेहमी एक टू डू लिस्ट बनवते. सो आय एम अ व्हेरी टू डू लिस्ट पर्सन. आणि रेयानच नाही काहीही म्हणजे आज मला हे करायचंय किंवा कॉन्टेंट शूट करायचंय सो आय व्हेरी तर त्याला स्ट्रॅटेजी पाहिजे आणि मी मला जाणवलंय की स्पेशली मुलं झाल्यानंतर ना की तुम्हाला जर एक प्लॅन इन प्लेस नसेल ना तर यू आर व्हेरी हेवाय कारण डिसिप्लिन इज द की. पण सगळं अगदी रुटीननी नाही पण थोडंसं लिस्टच्या हिशोबाने किंवा प्लॅनिंगच्या हिशोबाने केलं तर
थोड्या सोप्या होतात गोष्टी, बिकॉज ॲटलिस्ट आय नो की मी 9 वाजता काहीतरी करणार होते, ते 9ला नाही झालं, ते जर 11 वाजता जरी झालं तरी आय नो की मी ते करतेय किंवा करायचंय. सो इट मेक्स लाईफ इझियर. सो व्हॉट आय वुड सजेस्ट पीपल, किंवा जसं तुम्ही म्हणताय ट्रिक्स, वन ट्रिक इज टू मेक अ टू डू लिस्ट और मेक अ लिस्ट फॉर युअर सेल्फ, लिटिल बिट प्लॅन अहेड. इट हेल्प्स यू अ लॉट. इट हेल्प्स डेफिनेटली. आणि हे मला आई खूप वर्ष सांगत आली, ते आता कळतंय. ऑनलाईन खूप मिसकन्सेप्शन आहेत मदरहूडबद्दल, तर असं काय तुम्ही फेस केलंय का? म्हणजे ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जे लोक कॉन्टेंट क्रिएट करतात त्याच्यात खूप, मी जसं म्हणलं तसं व्हरायटी ऑफ पीपल आर डुईंग कॉन्टेंट. तर एक सेट ऑफ पीपल आहे जे तुम्हाला सांगतात तुम्हाला हे करायला पाहिजे, दुसरा सेट ऑफ पीपल बिलीव्ह समथिंग एल्स, सो ते काहीतरी वेगळं सजेस्ट करतात. बट एव्हरीबडी क्लेम्स टू बी सर्टिफाईड, एव्हरीबडी क्लेम्स टू बी नॉलेजेबल, नोन, एक्सपिरियन्स्ड, एव्हरीथिंग विच इज फेअर, ओके फाईन. पण तुम्हाला एक फिल्टर पाहिजे, जसं आपलं इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी फिल्टर असतो. तर तुम्हाला तुम्ही कॉन्टेंट काय रिसीव्ह करताय आणि काय कन्झ्युम करताय त्याच्यातही तुम्ही तुमचा फिल्टर लावायला पाहिजे. दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह इन. की ठीक आहे, मला हिने हे सांगितलं, तिने ते सांगितलं, आता मी काय करू? आय एम कन्फ्युज्ड. ॲज अ न्यू पेरेंट आय एम कन्फ्युज्ड. सो इन्स्टेड ऑफ दॅट की जस्ट नो की टेक इट, कन्झ्युम इट, बट नॉट नेसेसरी बी अफेक्टेड बाय इट. तुम्हाला जसं म्हणजे थोडीशी ती जाणीव पाहिजे की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, माझ्या मुलावर काय गरजेचं आहे, काय कशाने फरक पडू शकेल, माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, माझे बिलीव्स काय आहे. माझे लोकांचे रिलिजियस बिलीव्स असतात, स्पिरिच्युअल असतात, ट्रेडिशनल असतात, फॅमिली असतात. सो ते बिलीव्स काय आहेत, ते कसं असं तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडने तुमच्या हिशोबाने बघायला. कारण मी बघितलंय पर्सनली की काही गोष्टी बऱ्यापैकी अफेक्ट होतात आपल्याला सोशल मीडियामुळे. कारण एवढं वास्ट कॉन्टेंट अवेलेबल आहे दॅट यू आर कन्फ्युज्ड ऑर यू लाईक अरे हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. तर काय बरोबर आहे ते तुम्ही ठरवायचं तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी. बिकॉज इट्स अबाउट चिल्ड्रन. तुमच्या एंटरटेनमेंटसाठी असतं तर इट डझंट मॅटर, बट वेन इट्स अबाउट चिल्ड्रन आय थिंक यू शुड बी व्हेरी केअरफुली सिलेक्टिंग व्हॉट टू कन्झ्युम अँड व्हॉट टू यूज. राईट. तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये कधी क्रिएटिव्ह ब्लॉक फेस केलेत का, आणि मग त्याला ओव्हरकम कसं केलंय? हो, इट्स व्हेरी कॉमन आणि ते होतंच. आणि माझ्याबरोबर जास्त होतं आय थिंक. कारण प्रोक्रॅस्टिनेशन किंवा कॅन बी वन रिझन, किंवा खूप वेळा असं होतं की मी जास्ती करून ट्रेंड्स फॉलो नाही करत. आय फील की दॅट्स ओव्हर रेटेड आणि काहीतरी स्वतःचं जे करते ते करायला पाहिजे. असं नाही की मी नाहीच करत, पण कमी करते. सो इन दॅट केस असं होतं, आता मी काय करू, वेगळं काय करू, आता काय करू शकतो, असं खूप वेळा होतं. इवन इफ आय नो की मी हे मला माझी लाईन्स ऑफ कॉन्टेंट हे आहे, तरी एक्झॅक्ट आयडिया क्रिएशन किंवा काय करायचं खूप वेळा होतं. आणि टू ओव्हरकम आय थिंक इज जस्ट आय ब्राउज अ लॉट. असं मी जसं मी म्हटलं की ब्लॉग्स वगैरे मी रीड करते इन्स्टेड ऑफ जस्ट ब्लाइंडली स्क्रोलिंग. मी रीडिंग करते. सो त्याच्यातनं आय अंडरस्टँड की व्हॉट प्रॉब्लेम्स ऑर थिंग्स दॅट आय कॅन अड्रेस. So reading the blogs or reading things around me, what is happening, kiva kai. So always giving a solution to a problem solves your half of your problem for content creation. की तुम्ही तुमचा बेस काय आहे तो लक्षात ठेवून तुम्ही त्याकडे त्या डिरेक्शननी काम केलं तर होतं. येस, बट देर इज अ कॉन्टेंट क्रिएशन ब्लॉक ऑलवेज देर, बट यू जस्ट हॅव टू अड्रेस इट इन युअर वेज. किंवा ब्रेक, टेकिंग अ ब्रेक इज वन सोल्युशन. ओके. You don't have to pressurize so much if you need organic content. थोडं नाही, मग ते नॅचरलिटी वगैरे जी हवी असते ती त्यांनी येऊ शकते. ब्रेक घेतला ना की लोक पण क्युरियस असतात, वाय आर यू मिसिंग, आणि एक फ्रेश अप्रोच येतो. येस. ॲज अ कंटेंट क्रिएटर तुम्ही बरेच ब्रँड कोलॅबरेशन करत असाल, मग ते कसे चूज करायचे त्याबद्दल थोडं सांगाल का? हो. सो आता ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ब्रँड कोलॅबरेशन हे आलंच, कारण दॅट इज हाऊ यू मॉनिटाईज युअर blog or you monetize your page. So in my case personally मी पहिल्यापासून बऱ्यापैकी कॉन्शियस होते की मी काय कुठले ब्रँड्स ऑन बोर्ड घ्यायला पाहिजे.
मी जेव्हा सुरुवात केली इट वॉज प्युअरली मदरहूड माय ओन एक्सपिरियन्सेस. तेव्हा मग मी डिसाईड केलं होतं की मी तेच ब्रँड ऑन बोर्ड घेणार ज्यांना आय पर्सनली यूज ऑर पर्सनली बिलीव्ह. बट आय वोंट से की आय ओनली डिड दॅट, कारण इनिशियली व्हेन यू आर न्यू यू आर क्युरियस. सो इनिशियली मी आय ट्राईड अ फ्यू ब्रँड्स, आय विल नॉट से नो. मी काही ब्रँड्सवर काम केलं, काही लाईफस्टाईल ब्रँड्स होते, काही किड्स ब्रँड्स होते. आय ट्राईड देम अँड देन आय डिडंट लाईक इट. अँड मग तेव्हा पण माझी कमिटमेंट होती म्हणून मी कॉन्टेंट क्रिएट केलं. पण तेव्हा दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट वेर आय रिअलाइज की मी हे का करतेय. जेव्हा मी माझ्या चाइल्डसाठी हे यूज नाही करणार आहे तर मी हे कुठल्या दुसऱ्या चिल्ड्रनला रेकमेंड का करू, दुसऱ्या मॉम्सना का रेकमेंड करू. सो देर वॉज वन पॉईंट इन माय जर्नी वेर आय रिअलाइज दिस. अँड तेव्हापासून मी कॉन्शियसली ब्रँड्स तेवढे ते चूज करते, स्पेशली विच आर रिलेटेड टू मदरहूड अँड किड्स, विच आय विल पर्सनली रेकमेंड. पण काही लाईफस्टाईल ब्रँड्स असतात दॅट आय एम ओपन अँड दॅट आय चूज ऑन द ब्रँड्स क्रेडिबिलिटी आणि हाऊ इट मॅचेस माय निश. मी की माझ्या ब्लॉग पेजला कसं मॅच करतं. इफ इट सूट्स देन आय टेक इट अप अँड इफ इट डझंट देन आय डोंट युजली. कारण आणि किड्स आणि मदरहूडसाठी आय हॅव टू गिव्ह अ व्हेरी ऑनेस्ट रिव्ह्यू. सो आय दॅट इज माय क्रायटेरिया ऑफ चूजिंग द ब्रँड. म्हणजे प्रत्येक कंटेंट क्रिएटरने करायला हवं जे तुम्ही बोलताय. डेफिनेटली. पण जसे फॅशन इन्फ्लुएन्सर्स वगैरे असतात, या फॅशन इज अनलिमिटेड. तुम्ही हा ब्रँड तो ब्रँड काही ट्राय करा, रेकमेंड करा, दॅट्स फाईन. पण काही कॅटेगरीज अशा आहेत ज्याच्यात तुम्ही थोडंसं फिल्टर करायला पाहिजे, कारण यू हॅव टू बी ट्रू टू युअर ऑडियन्स. नाहीतर दॅट्स कॉल्ड डी इन्फ्लुएन्सिंग. इन फॅक्ट यू आर नॉट इन्फ्लुएन्सिंग, यू आर डी इन्फ्लुएन्सिंग पीपल. आणि दॅट डझंट रिअली गिव्ह अ पॉझिटिव्ह मेसेज टू युअर ऑडियन्स. सो हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की थोडंसं चूजी राहा, बिकॉज दॅट्स गोइंग टू अपग्रेड युअर स्टँडर्ड्स ऑल्सो. सो यू हॅव कीप सम स्टँडर्ड. आणि थोडंसं राहिलं तर ते ब्रँड्सनाही जाणवेल की हाऊ टू बी ट्रू टू युअर सेल्फ, आणि त्याच लोकांना ते अप्रोच करतील. आणि आय थिंक इट विल बी अ व्हेरी हॅपी अँड पॉझिटिव्ह स्पेस देम. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, तुमची पण मेकअप जर्नी असेल तर थोडं तुमच्या मेकअप जर्नीबद्दल सांगा आणि तुमचे गो टू प्रोडक्ट्स कुठले ते सांगा. सो मेकअपचा महत्त्व कॉन्टेंट क्रिएशन चालू झाल्यावर जास्त आला, कारण यू हॅव टू बी प्रेझेंटेबल ऑन स्क्रीन वगैरे ह्याचं सगळं जाणीव झाली तेव्हा मी जास्त यूज करायला लागले. सो आधी बेसिक असायचं माझं नेहमीच, व्हेरी बेसिक, अनलेस आय एम गोईंग फॉर सम इव्हेंट ऑर अ पार्टी. आणि आता जेव्हा जसं ही माझी जर्नी चालू झाली, वी हॅव लॉट ऑफ इव्हेंट्स. आणि मी स्वतःही बरेच इव्हेंट्स होस्ट करते किंवा हॅव टू अटेंड अदर इन्फ्लुएन्सर्स इव्हेंट्स वगैरे. तर तेव्हा जास्त सुरू झाला मेकअपचा आहे. आणि ऑनेस्टली मी खूप बेसिक मेकअप करते. इट्स नॉट लाईक की माझं खूप आय हॅव लर्न फ्रॉम समवेअर. सगळं सेल्फ लर्न जे आहे ते चालू आहे. सो जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आले आणि हे सुरुवात झाली तेव्हा मग मला गरज वाटली. सो माझं आधीचे गो टू प्रॉडक्ट जे होते ते इट वॉज जस्ट अ लायनर, काजल आणि लिप ग्लॉस, दॅट्स इट, दॅट आय वॉज सॉर्टेड. पण आता जसं म्हटलं शूट वगैरे चालू झाले तेव्हा येस, लायनर, ग्लॉस और काजल हे तर आहेच आहेत गो टू. बट आय हॅव स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग अ बिट. आणि थोडंसं द न्यूड लुक और हे सगळं हे माझे फेवरेट आहेत. सो दिस इज वॉट आय गो फॉर, बिकॉज थोडंसं नॅचरल लुकिंग पण येतं आणि आय डोंट हॅव टू इन्व्हेस्ट टू मच टाईम ऑल्सो. सो दिस इज वॉट आय लाईक. बट आय एम लर्निंग ॲक्च्युली, आय एम व्हेरी कीन ऑन लर्निंग दीज थिंग्स. कारण ॲज आय सेड, इव्हेंट्स किंवा इकडे तिकडे थोडासा उपयोग तर होतोच. सो या, दॅट इज समथिंग दॅट आय स्टार्टेड लाईकिंग. म्हणजे जसं ट्रेंडच चालू आहे की सगळ्या जण असतात मेकअप मध्ये असतातच. हो असतात. पण देन आय डोंट पुट लॉट ऑफ प्रेशर ऑन मी फॉर दॅट. व्हेर एव्हर आय कॅन अँड आय लाईक तेवढंच मी करते. पण मी शिकत असते आता, नवीन नवीन गोष्टी सध्या येत असतात, तसं थोडंफार आय कीप अपग्रेडिंग माय सेल्फ. राईट. तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगू शकतात का की कंटेंट क्रिएटर व्हायचं असेल तर कशी सुरुवात करायची? आता खूप लोक हा प्रश्न विचारतात आता मला, आणि मी एकच गोष्ट सांगते की मी ज्यात काही चुका केल्यात त्यावरनं आणि त्या एक्सपिरियन्सवरनं सांगू शकते की ऑफकोर्स फर्स्ट इज चूज युअर निश. आणि जर तुमचं निश खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील तर लाईफस्टाईल इज अ ग्रेट निश टू गो इन टू, बिकॉज दॅट्स अ बिट ऑफ एव्हरीथिंग. और इफ यू आर व्हेरी पर्टिक्युलर, चूज अ निश. आणि कॉन्टेंट क्रिएशन बॅच क्रिएशनमध्ये करा. जे मी कसं करायचं, मी खूप नॅचरल अप्रोच देत होते स्टार्टिंगला, बिकॉज आय यूज टू नॉट टेक इट ॲज वर्क, आय यूज टू टेक इट ॲज समथिंग दॅट इज नॅचरली कमिंग टू मी. कारण मी लिहायचे,
तर मला जसं जे वाटायचं तसं मी करायचे. आणि नॉट बिंग कन्सिस्टंट वॉज वन ऑफ माय ड्रॉबॅक. सो दॅट इज वन थिंग की तुम्ही जेव्हा ठरवता की तुम्हाला ह्याच्यात करायचंय तर बी कन्सिस्टंट, प्लॅन युअर वर्क, थोडंसं स्ट्रॅटेजिकली प्लॅन अहेड, लाईक ॲटलीस्ट इफ नॉट अ मंथ ॲटलीस्ट 15 days, 1 week, जसं जमतंय तसं करू शकतो. सो वेगळ्या वेगळ्या गोष्टी लोकांसाठी वर्क करतात, बट बिंग कन्सिस्टंट इन युअर वर्क विल हेल्प यू इन एनी वर्क यू डू ॲक्च्युली, बट इन दिस वर्क ऑल्सो. कारण ह्याला खूप तुम्हाला प्लॅनिंग लागतं, शूट करायचं आहे, ही आयडिया, ती काय करावं लागेल, काय गरज आहे, काय तुम्हाला मटेरियल पाहिजे अँड ऑल दॅट. So plan ahead and be consistent, and I have seen people grow from zero to a huge following and a huge reach just because they have been consistent. Right. And they've been doing what they don't care about the views or the followers they are getting. If they know की त्यांचं काम चांगलं आहे आणि ते जे करतात ते बरोबर करतात आणि त्यांनी कंटिन्युअसली केलं तर there is a point that you will get what you want. राईट. So yeah, keep doing what you like आणि be true to your work. तुम्हाला आपल्या ऑडियन्सला काय मेसेज द्यायला आवडेल अबाउट पॉवर अँड पोटेन्शियल ऑफ विमेन इन टुडे सोसायटी? So women have always been power and full of potential from ages. आज फक्त आपल्याला ते जाणवते किंवा आज आपण आता standing against injustice and stuff. But what I want to say is know your potential, know your power, and don't in the name of love don't sacrifice. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीपासून सुरुवात करू ना, घरापासून सुरुवात करू की आपण प्रेमाच्या नावाखाली, मदरहूडच्या नावाखाली, बिंग अ वाईफ किंवा बिंग अ डॉटर इन लॉ ह्या नावाखाली खूप सॅक्रिफायसेस करतो आणि त्याला लव्ह हे टर्म देतो, विच इज नॉट राईट. आय फील तुम्ही तुमचं पोटेन्शियल स्वतः जाणून घ्या आणि तेव्हाच आय थिंक यू कॅन टेक अ स्टेप फॉरवर्ड अँड just do what you like. It's easy to say, it's very easy to say, I know that, पण तरी सुद्धा जे तुमच्या कपॅसिटीमध्ये तुम्ही करू शकता ते तुम्ही करा. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही टेक अ स्टेप फॉरवर्ड अँड नो युअर पोटेन्शियल अँड दॅट्स हाऊ थिंग्स विल चेंज. थिंग्स विल नॉट चेंज किंवा कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही आहे. सो देर इज नो प्रिन्स चार्मिंग अँड प्रिन्स अँड इवन इफ देर इज, इट इज इन अ डिफरंट प्लेस ऑल टुगेदर. तुम्हालाच स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं की मीच माझ्यासाठी काहीतरी चेंजेस आणू शकते तेव्हा तुम्ही काहीतरी करू शकता. सो आय वुड जस्ट लव्ह टू से नॉट जस्ट मॉम्स, एनी वुमेन, की तुम्ही तुमचं पोटेन्शियल जाणा आणि प्लीज डू टेक अ स्टेप फॉरवर्ड बिकॉज दॅट इज नॉट समथिंग दॅट यू आर डुईंग फॉर युअर सेल्फ ओनली. येणाऱ्या किती जनरेशनसाठी तुमची मुलगी बघतीये, तुमची नीस बघतीये, तुमची फ्रेंड बघतीये तुम्हाला. यू आर गोइंग टू बी एन एक्झाम्पल और अ स्टोरी टू टेल फॉर अदर्स ऑल्सो. सो और इफ नॉट, be influenced by other stories. If you can't be an influence, at least get influenced आणि काहीतरी करा, कारण यू नो हू रन्स द वर्ल्ड. सो ते शेवटी आहेच आहे आणि ते मी आजही माझ्या आईला सांगत असते की डोंट स्टेप बॅक. तुला जे करायचं ते तू कर आणि आज मी त्या पोझिशनमध्ये आहे की तिला हेच मी सांगू शकते की तू कर, वी विल सपोर्ट यू. सो अँड येस, फाइंड युअर ट्राईब. तुमचा सपोर्ट सिस्टम तुम्ही विचारलेलं पहिलं तसं युअर गर्ल ट्राईब इज युअर स्ट्रॉंगेस्ट इन्व्हेस्टमेंट आय वुड से. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड्स अराउंड यू, दे आर द बेस्ट आहे आणि ते जेव्हा असतात ना तेव्हा दे आर नॉट देअर फॉर यू टू हेल्प एव्हरी डे. तुम्ही फोन केला तर ते बिझी असतील कुठेतरी त्यांच्या मुलांमध्ये प्रॉब्ली, पण being them around influences you a lot and gives you a lot of power mentally and emotionally. Use that and definitely keep yourself as the top priority. Love yourself first, and then everything will fall in place. So on this Women's Day, I wish you all a very happy Women's Day. Don't forget to make yourself happy, make all the women around you happy, and support each other. आणि आय थिंक तेच आहे विमेन्स डेचं खरं एसेन्स थ्रू आउट द इयर, नॉट जस्ट ऑन वन डे. सो हॅपी विमेन्स डे. मला आजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये खूप मजा आली आहे आणि आय एम शुअर तुम्हाला पण आलीच असेल. तर डेफिनेटली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द मॉम इन मस्कारा. आणि तुम्हालाही भक्ती मॅमला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि त्यांना फॉलो करा इंस्टाग्रामवर द मॉम फ्लेअरला. विशिंग यू ऑल हॅपी विमेन्स डे.